आपण आयुष्यभर पैसा, कीर्ती, यश यामागे धावत असतो. पण खरी संपत्ती आपल्या लक्षातही येत नाही. ती म्हणजे आपलं शरीर. शरीर नसेल तर काहीच नाही. हीच गोष्ट आपण या कथेच्या माध्यमातून समजून घेऊया. गावात राहणारा शंकर, साधा, मेहनती शेतकरी. त्याचं जग म्हणजे त्याची शेती आणि कुटुंब. सकाळी 4 वाजता उठून तो शेतात जात असे. नाश्ता टाळून थेट कामाला लागायचा. उन्हात, पावसात, थंडी गर्मी काहीही असो, तो शेतात राबायचा. घरच्यांना नेहमी तो म्हणायचा, माझं शरीर मजबूत आहे. माझ्यासाठी काळजी करू नका. मी सगळं निभावून नेईन. त्याला वाटायचं की शरीर म्हणजे फक्त एक यंत्र आहे आणि त्याला विश्रांती नको. पैशासाठी, पिकासाठी, कुटुंबासाठी तो सतत धावत राहिला. वेळेवर खाणं होत नव्हतं. व्यायाम तर कधीच नाही. झोप कमी आणि काम जास्त करायचा. हळूहळू लक्षण दिसायला लागली. शंकरला सतत थकवा यायचा. श्वास चढायचा. शरीरात दुखणं सुरू झालं. पण तो म्हणायचा, ते काही नाही. 2 दिवस विश्रांती केली की सगळं ठीक होईल. गावकरी त्याला सांगायचे, शंकर, शरीराची काळजी घे रे. पण तो हसायचा आणि म्हणायचा, माझं शरीर लोखंडासारखं आहे. एक दिवस पीक काढताना प्रखर उन्हात शंकर अचानक बेशुद्ध पडला. घरच्यांनी धावत येऊन त्याला उचललं आणि गावच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीरपणे सांगितलं, शंकरराव, तुम्ही स्वतःच्या शरीराचं आयुष्यभर दुर्लक्ष केलं आहे. रक्तदाब, हृदय आणि थकवा सगळं वाढलंय. तुम्ही वेळेवर तपासणी केली असती, आहार, व्यायाम पाळला असता, तर आज इथवर आलं नसतं. हे ऐकून शंकर हादरला. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या कुटुंबाची, शेताची, मुलांच्या भविष्याची काळजी तरळू लागली. रुग्णालयाच्या खाटेवर पडलेला शंकर विचार करू लागला. मी इतका पैसा कमवला, इतकं शेत उभं केलं, पण शरीर सांभाळलंच नाही. आज मी उठू शकत नाही, चालू शकत नाही. मग माझ्या संपत्तीचा उपयोग काय? त्याने पाहिलं, पत्नी त्याच्या शेजारी डोळ्यात पाणी घेऊन बसली होती. मुलं वडिलांना बघून घाबरली आहेत. सगळं असूनही तो काही करू शकत नव्हता. त्याला उमगलं, खरं धन म्हणजे पैसा नाही, शेत नाही, घर नाही. खरं धन म्हणजे शरीर. उपचारानंतर शंकर हळूहळू बरा झाला. घरी आल्यावर त्याने ठरवलं, रोज सकाळी व्यायाम करायचा, वेळेवर जेवायचं, अनारोग्यदायी सवयी टाळायच्या, काम करायचं, पण शरीराचीही काळजी घ्यायची. तो गावकऱ्यांना एकत्र करून सांगू लागला, भाऊ बहिणींनो, पैसा परत मिळू शकतो, पण शरीर गेलं की परत येत नाही.
म्हणून आपल्या शरीराकडे लक्ष द्या. हेच खरं धन आहे. मित्रांनो, शंकर जी गोष्ट आपल्याला शिकवते की शरीर हीच खरी संपत्ती आहे. जगायचं असेल तर शरीर निरोगी असलं पाहिजे. म्हणून वेळेवर खा, व्यायाम करा आणि आपल्या शरीराची कदर करा. कारण शरीर नसेल तर संपत्ती, कीर्ती, नाती काहीच उपयोगाचे नाही. धन्यवाद.